जिल्हा परिषदेच्या डावीकडील प्रवेशद्वार खुलं करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा लोकशासन आंदोलन पार्टीच्या वतीने देण्यात आला। जिल्हा परिषदेच्या डावीकडील बाजूला असलेलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला। यामुळे सध्या नागरिकांना अडचणी निर्माण होत असून त्रास सहन करावा लागत आहे। या प्रवेशद्वारातून उपविभागीय कार्यालय क्रमांक 1 आणि 2 तसंच दक्षिण तहसील कार्यालय, दक्षिण आणि उत्तर पंचायत समिती, अक्कलकोट दक्षिण उत्तर पाणी पुरवठा कार्यालय आहे। प्रवेशद्वार बंद असल्यानं नागरिकांना कामानिमित्त जिल्हा परिषदेत आल्यानंतर वळसा घालून जावं लागत आहे। जिल्हा परिषदेसमोर वाढलेल्या वाहनांची वर्दळ यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत। हे प्रवेशद्वार खुलं करावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती जाधव यांनी दिलाय। आम्ही वेळोवेळी ह्या महात्मा फुले प्रवेशद्वारासंदर्भात आव्हाळे मॅडम यांना लेखी निवेदन दिलेले आहेत की हे गेट बंद आहे ते चालू करावे, की पलीकडे काय पाकिस्तान आहे का बांगलादेश आहे का कुठला अफगाण आहे, पाकिस्तानची बॉर्डर आणि भारताची बॉर्डर असं काय आहे का? इथल्या लोकांना पलीकडे जायचं नाही, पलीकडच्या लोकांना इकडे यायचं नाही, हे कशासाठी केले काय समजत नाही। तर मनीषा आव्हाळे IAS अधिकारी आहेत, यांना आमची विनंती आहे संघटनेच्या वतीनं की आपण सोमवारपर्यंत हे गेट खुले करावे जनतेसाठी। पूर्णच्या पूर्ण गेट 3 महिने झाले बंद आहे, लोकांचा त्रास होत आहे, फिरून यावं लागत आहे। येताना थडकलं वयस्कर लोकांना असं लांबून फिरून यायचे काय कशासाठी? शासनाने एवढा मोठा खर्च करून हे गेट बांधलेला आहे, नंतर भिंत तर बांधून कायमस्वरूपी बंद तर करा। कशाला लोकांची कुचंबना करत आहे? आव्हाळे मॅडम यांना विनंती आहे की सोमवारपर्यंत जर गेट हे खुले नाही केले तर आम्ही हातोडा घेऊन हे गेट तोडू। हे जिल्हा परिषदच्या आवारामध्ये जो पीपल्स हॉटेलच्या पश्चिमे बाजूला जो दरवाजा आहे तो सामान्य जनतेच्या खूप महत्त्वाचा आहे, कारण तिथून कलेक्टर कचेरी, प्रांत ऑफिस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर पंचायत समिती इकडे जायला सोपा असतो। ह्या दरवाजा बंद असल्यानं एक कमीत कमी अर्धा किलोमीटर एवढा वळसा घालून तिथं जावं लागतं। हे विनाकारण दरवाजा बंद केलेला आहे, तर निमित्त काय केलंय, काय आहे काय नाही असं सांगितण्यात आलं। जर बंद जरी केलं तर त्याला एक छोटा गेट लावून तर त्याची सामान्य जनतेची त्यांनी सोय करायला आवश्यक होते, परंतु त्यांनी केलेलं नाही आहे। एक हुकुमशाही पद्धतीनं ते बंद करण्यात आलं आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होतोय।